श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 20. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्री गजानन विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणीवरा. हे चंद्रभागा तटविहारा. देवा वरद पाणी धरा. दासगणूच्या मस्तकी तू भूतपांचा भूपती. अवघेचा आहे तुझ्या हाती. मग माझी फजिती कार्यसी मांडलीस. माझे पाप ताप दहन करा कृपा कृशाने करुण. राहो आनंदी सदा मन. तुझे भजने करावया यात अंतर केल्यास. वृथा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा राही रुक्मिणीच्या वरा. पांडुरंगा परम उदारा माझी इच्छा पूर्ण करी. तर दासगणू हे श्रीकृष्णाची प्रार्थना करता आहेत की तुला काय अशक्य आहे, तुला सर्व शक्य आहे, पण मला का नाही कृपा करत, तू माझ्यावर का हे करत नाही म्हणे. दयाळा म्हणे कृपाळा तू मला सुचू दे म्हणे ग्रंथ लिहावायला, असं ते म्हणतायत. असो समाधिस्थ झाल्यावर श्री गजानन साधूवर म्हणू लागले नारी नर. आता काय ह्या शेगावीचा ज्ञान गबसती. असता गेला निश्चिती. आता काय तेथे माती राहिली आहे निव्वळ. श्री गजानन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर लोक म्हणायला लागले की आता काय करायचं म्हणे, शेगावला जाऊ. काय म्हणे तिथं आता काहीच नाही आहे. समुद्राचे आटल्या नीर वा पुष्पतरूंचा गेला भर. कोण त्याचे करणार कौतुक या जगामध्ये. आता खेपाशे गावात करणे आहे की निमित्त. देव नसता देवाऱ्यात माळा बांधणे व्यर्थची. ऐसे कित्येक बोलती परिती साच असे साच भ्रांती. महाराजांची दिव्य ज्योती अदृश्य आहे तेच ठाया. तो म्हणे एखाद्या झाडाला बहर येतो फळाफुलांचा, तो निघून गेला, त्याच्याकडे कोणी बघत नाही. किंवा समुद्रातलं पाणी आटले तिथं कशाला जायचं असं सर्व म्हणू लागले. आणि मग आता महाराजच नाही आहेत म्हणे शेगावला, तर कशाला जायचं असं सर्व म्हणायला लागले. पण त्यांना हे नव्हतं माहिती की महाराज जरी गेले तरी तिथं त्यांची ज्योतिरूपाने त्यांचं समाधी आहे, असं ज्योती आहे तिथं. जेवी इंद्रायणीचे तिरी ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी. ते आहेत भेटलेत परी तेच ठाई भाविका. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली परंतु भाविकांना ते तसे भेटतातच. तैसीच शेगावात श्री गजानन स्वामी समर्थ. ऐसा जयांचा सिद्धांत दर्शन त्यांना तेथ होते. ते विषयीची एक कथा सांगतो मी येथ आता. गणपत कोठाडे नामे होता एक भाविक गृहस्थ. हा रायली कंपनीचा एजंट शेगाव दुकानीचा. नित्यनेम होता त्याचा दर्शनाचा श्रोते हो. तर एक कथा सांगतो म्हणे तुम्हाला. गणपत कोठाडे नावाचा एक मनुष्य होता आणि तो त्याचं शेगावीला एक एजंट होता. तो त्याचं तिथं दुकान होतं. तो रोज दर्शनाला जायचा तिथं. अस्तमानी प्रतिदिवशी यावे त्याने मठासी. बैसोनिया समाधीपासी स्तवन करावे एकनिष्ठे. एकदा ऐसे वाटले त्यास अभिषेक करून समाधीस. उद्याच्या विजयादशमीस ब्राह्मण भोजन घालावे. केली सर्व तयारी अभिषेकाची साजिरी. शिधा मठाभितरी धाडीला मोठ्या प्रमाणात. तैकांता म्हणे हो प्राणनाथा हे तुम्ही काय करिता. हाड नाही तुमच्या हाता खर्च करण्याच्या बाबतीत. उद्या आहे विजयादशमी म्हणून पोरा बाळांसी कपडे अलंकार अंगासी करून घाला काहीतरी. हे अभिषेक ब्राह्मण भोजने वरचे वरी न योग्य करणे. दिली आपणा ईश्वराने 4 पोरे बाळे हो. फुटका मणीना अंगावरती मी लंकेची पार्वती. गृहस्थाची ही कारीती संचय करावा धनासा. तर त्याला वाटायचं आपण ब्राह्मण भोजन घालावं, समाराधना करावी आणि महाराजांना अभिषेक करावा असं म्हणून त्याची इच्छा झाली. आणि त्याने ते शिधा वगैरे मठात दिला आणि हे अभिषेकाची तयारी करायला लागला. इकडे त्याच्या पत्नीला कळालं की म्हणे अहो उद्याला दसरा आहे म्हणे, तर मुलाबाळांना कपडे आणा दागिने आणा. मला तरी कुठे काय म्हणे, माझ्या अंगावर पण फुटका म्हणे नाही म्हणे. तुम्ही कशाला या, तुमच्या खर्च करण्याला काही हेच नाही म्हणे हाताला, असं म्हणायला लागली ती.
मी लंकेची पार्वती, गृहस्थाची ही कारीती, संचय करावा धनाचा, हे कांतेचे भाषण, गणपतरावा न रुचले जाण, तो म्हणे प्रपंचाहून, श्रेष्ठ परमार्थ वाटे मला, तोच त्याच्या कांतेसी, स्वप्न पडले रात्रीसी, उगे न छळी पतीसी, तो करतो ते करू दे, त्यात तुझ्या बापाचे, काय जाते सांग साचे, प्रेम अशाश्वताचे, वेडे हे बाळगू नको. तर तिला त्या दिवशी महाराज स्वप्नात आले आणि सांगायला लागले की कशाला तू नवऱ्याला अडवते म्हणे, तुझ्या त्याला काय करायचं ना, दान धर्म करू दे म्हणे, तू त्याला अडवू नको म्हणे, की जे काय आहे ते सगळं खोटं आहे म्हणे, संसारात शून्य आहे असं. यामध्ये न काही सार, धन भूचे भूमीवर, येते मात्र बरोबर, पाप पुण्य मानवाच्या, जे काय आपण पाप पुण्य करू तेच आपल्याबरोबर येतं, हे सर्व संपत्ती धन काय असेल ते सर्व इथंच राहून जातं म्हणे. अभिषेक ब्राह्मण भोजन, हे पारमार्थिक आहे पुण्य, त्याच्यासाठी वेचिता धन, ते न जाय अनाठाई, पेरलेल्या बीजापरी, त्याची स्थिती होते खरी, म्हणून सांगतो तुला पोरी, अडथळा त्या करू नको. तर मग तिला सांगायला लागले महाराज की हे आपण जसं धान्य पेरतो त्याचं एक पट पेरतं शतपट येतं म्हणे, त्याप्रमाणे आपण हे एखाद्या ह्याच्यासारखं धान्यासारखं आहे म्हणे, आपण थोडंसं पुण्य केलं तर त्याचं कैक पटीने वाढतं म्हणे, तर तू तुझ्या पतीला अडथळा करू नको, असे महाराज तिला स्वप्नात येऊन सांगू लागले. ऐशा पाहून स्वप्नास, सांगती झाली पतीस, म्हणे तेने गणपतरावास, हर्ष झाला विबुध हो, आले का हे प्रत्यंतर, महाराज येथेच साचार, सोडून द्यावा कुविचार, आजपासून काहीतरी, मुले बाळे कोणाची, धन दौलत कोणाची, तू नवा ही चिंता त्यांची, ते अवघे समर्थांचे. असो गणपतरावाने पूजन केले आनंदाने, त्या दसऱ्याच्या मुहूर्ताने खर्चही केला अत्युत्तम. या गणपतरावाची निष्ठा समर्थपदी साची, जडली शुद्ध स्वरूपाची, होती पहिल्यापासून. लक्ष्मण हरी जांजळाला, ऐसाचा अनुभव एक वेळा, बोरी बंदरावरी आला, तो ऐका सांगतो. आता तो लक्ष्मण जांजाळ कोण, त्याला पण एक अनुभव आला, तो ऐका. काही कामानिमित्त लक्ष्मण गेला मुंबईत, हा समर्थांचा होता भक्त, पहिल्यापासून विबुध हो, घरच्या काही कटकटीने वैताग त्याच्या घेतला म्हणे, काही व्यापारासंबंधाने आला होता मुंबईस. असो बोरी बंदरावरी लक्ष्मण आला जाया घरी, तो आगगाडीच्या धक्क्यावरी एक भेटला परमहंस. तर तो बोरी बंदरला आला आणि आगगाडीच्या तिथे थांबला, तर त्याला एक स्वामी भेटले. अजानुबाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, ओंकाराचा सर्वदा जप चालला त्याच्या मुखी. तो बोलला लक्ष्मणास, तू गजाननाचा आहेस शिष्य, ऐसे असून हताश का होतोस कळेना. तू आपल्या जेव्हा घरी पुण्यतिथी केलीस खरी, 400 पानांची तयारी करून अमरावतीला, गोपाळराव पेटकर आणि बापट मास्तर त्यांचा कैसा प्रकार घडला तो आणमना. पुत्र शोक बापटासी झाला असून प्रसादासी, तो तुझ्या गेहासी आला होता ना सांगते. पेटकराचे ब्राह्मण भले सांग कशाने राहिले, अरे गजानन स्वामी गेले त्या उभयतांच्या स्वप्नात. उपदेश करून दोघांस आणले होते प्रसादास, हे कैसे विसरलास सांग मला ये वेळी. खुणेच्या गोष्टी ऐकून साशंक झाला लक्ष्मण, म्हणे हा सावा कोण हे काही कळत नसे. लक्ष्मणे त्या संन्याशाला आदरे नमस्कार केला, तो पाहता पाहता गुप्त झाला बोरी बंदर स्टेशनास. तर तिथे एक तो साधू आला आणि तो त्याला हे सगळं सांगू लागला. मग लक्ष्मण येऊन घरी वागू लागला पहिल्या परी, प्रतिवर्षी आपुल्या घरी पुण्यतिथीचा प्रारंभ केला. अवधूत जयराम खेडकरासी राहित साहित गावासी, भेटते झाले पुण्यराशी संन्याशाच्या वेशाने. एक माधव मार्तंड जोशी, असे हे अनुभव येत होते, प्रत्येकाला दृष्टांत देत होते महाराज. एक माधव मार्तंड जोशी कळंब कसूर ग्रामासी, आला मोजणी करावयासी जमिनीची श्रोते हो. हा सरकारी नोकर होता रेव्हेन्यू ऑफिसर, त्याचा गजानन साधूवर पूर्ण होता भरवसा. तो मार्तंड जोशी होता, तो रेव्हेन्यू ऑफिसर होता आणि त्याचा पूर्ण श्रद्धा होती महाराजांवर. दिवसभर मोजणी केली, पुढे त्यास इच्छा झाली, अस्तमानाचे समयी भली शेगावायास जावण्याची.
आज गुरुवारचा आहे दिन, घेऊ समर्थांचे दर्शन. ऐसा विचार करून आज्ञा केली शिपायाला, जोड आपुली वेगे दमणी, जाऊ शेगावा लागुनी. रात्र तेथे काढुनी, येऊ सकाळी परत पुन्हा. त्यांनी त्या शिपायाला आज्ञा केली आणि टांगा जोडायला सांगितला आणि जाऊन येऊ म्हणे आपण, आणि सकाळी परत येऊ म्हणे, दर्शनाला जाऊन येऊ म्हणे असं सांगितलं ते शिपायाला त्याने. तै तो शिपाई कुतुबुद्धीनं, बोलला कर जोडून. आभाळ आले भरून, त्याचा विचार करावा. मन नदीला पाणी भले, आहे थोडके आता आले. पाही पाणी गढूळ झाले, म्हणून केली विनंती. जोशी म्हणाले त्यावर, अरे आता होऊ नदी पार, जा दमणी करी तयार. उगाच सबबी सांगू नको. तो म्हणे नदीला पाणी येऊन राहिलेले, बघा कसं गढूळ दिसतंय म्हणे, मला वाटतं की काय जाऊ नये म्हणे. पण त्या जोशीने काही ऐकलंच नाही. शिपायाने जोडली दमणी, आला लगेच घेऊनी. जोशी आत बैसोनी, जाऊ लागले शेगावा. दमणी घातली नदीत, तो पाणी आले अकस्मात. जाण्या पहिलं तटाप्रत, अवसर नाही राहिला. झंझावात बळावला, कडकडाट करी चपला. मन नदीला पूर आला, क्षणा माझी भयंकर. मग आणि त्यांनी जशी ती गाडी त्याच्यात घातली, तो टांगा पाण्यामध्ये टाकला, तर भरपूर पाणी यायला लागलं आणि विजांचा कडकडाट झाला आणि त्या नदीला पूर यायला लागला भयंकर असा. मेघवर्षे मुसळधारा, झंझावात सुटला खरा. शेतकऱ्यांची या छपरा तो उडवू लागला. एकदम वादळ सुटलं आणि विजांचा कडकडाट होऊन पाऊस सुरू झाला. शिपाई म्हणे कुतुबुद्धीनं, साहेब येथेच आले मरण, तुम्हा आम्हा लागून उपाय असे आता नसे. म्हणे तो शिपाई सांगायला लागला, मी सांगत होतो म्हणे, तो आता आपलं मरणच जवळ आलेले म्हणे, आता काय इलाज नाही म्हणे याला. तै माधव मार्तंड जोशी, घाबरे झाले निजमानसी. बहु लागले समर्थांसी, करुणायुक्त वचाने. धावा करायला लागले ते आता. जोशी होते ते गजानन महाराजांचा धावा करायला लागले. हे समर्थ गजानना, रक्षणा मुच्या करी प्राणा. अशा संकटी तुझ्या विना, त्राता न कोणी आमाते. कथा ऐकिली पुराणात, जहाज बुडता समुद्रात. त्यास संताने देऊनी हात, रक्षण संतांने देऊनी हात. रक्षण केले सर्वस्वी. म्हणे कथा ऐकलेल्या आहेत म्हणे निरनिराळ्या तुमच्या, की तुम्ही बुडत्या जहाजाला सुद्धा हात देऊन हे केलं, रक्षण केलेले म्हणे. तू ही संत असामान्य, ब्रह्मवेत्ता करुणाघन. करी आमुचे रक्षण, येऊन या पुरामध्ये. दमणीत आले जीवन, बैल गेले घाबरून. मग जोशी पुढे होऊन, बोलते झाले शिपायास. तू आता मागे सर, अवलियाचे भजन कर. तेच नेतील आपणा पार, चिंता त्याची करू नको. मग ते धावा करायला लागले. जोशी म्हणाले समर्था, अगाध आहे तुझी सत्ता. वाटेल ते करी आता, तारी अथवा मारी आम्हा. कासरा दिला सोडून, दोघांनीही मिटले नयन. तो काय घडले वर्तमान, ते आता परियेसा. दोघे घाबरले, दोघांनी दोर सोडून दिला. बैल म्हणजे जाऊ द्या म्हणे, बैल जिकडे जातील तिकडे आता डोळे लावून घेतले. आणि आता काय घडलं ते बघा. ऐशा महापुरातुनी, पहिलं तटाला पावली दमणी. उभी राहिली येऊनी, सडकेवरी शेगावाच्या. आणि डोळे बंद केल्यानंतर ती त्यांची जी गाडी होती, ते छकडा होता, ते येऊन उभं राहिलं काठावर सडकेवर. ऐसा प्रकार पाहता, आनंदले उभयता. पहा केवडी अगाध सत्ता, आहे अवलिया बाबांची. पुरा माझी रक्षण केले, निज भक्तांना बुडू दिले. जोशी शेगावा प्रति आले, एक घटका रात्रीस. तर महाराजांनी त्यांचं रक्षण केलं त्याच्यामध्ये सुद्धा. वंदन केले समाधीला, पालखीचा पाहिला सोहळा. दुसरे दिवशी बहुत केला दानधर्म जोशांनी. बाळा भाऊची आपासी, ब्राह्मण भोजन घालण्यासी. काही रुपये अतिहर्षी, जोशी देते जाहले. मग त्यांनी अन्नदान करण्यासाठी पण काही पैसे दिले, ब्राह्मण भोजन घालण्यासाठी. साकल्ले कथिले वर्तमान, बाळा भाऊ लागून. ते नवसाचे ब्राह्मण, तुम्ही घाला माझ्या स्तव. काकी मला रजा नाही, काम जरुरीचे पाही. ऐसे सांगून इलवलाही, जोशी गेले निघोनी. म्हणजे त्यांचा जीव वाचला आणि नवसाचं आहे बा असं म्हणून त्यांनी ब्राह्मण जेव घालायला सांगितले. मला वेळ नाही म्हणे, मी जातो म्हणे असं म्हणून ते जोशी निघून गेले. एक यादव सुभेदार होता हिंगणीचा राहणार. हा करीत असे व्यापार, वराडात कापसाचा. एक यादव सुभेदार होता, तो कापसाचा व्यापार करायचा. यास एके साली भला 10,000 तोटा आला. त्या चिंतेने क्षीण झाला, काही न सुचे मानसी.
परी व्यापार सोडवेना, चिंतामणीची जाईना, फायदा काही होईना. त्याच्या मनाप्रमाणे त्याला काहीच फायदा होत नव्हता. फायद्यासाठी खटपट करी, नाना प्रकारे साजिरी, स्वस्त ना बसती व्यापारी, राहती सदा प्रयत्नात. हा एकदा वर्ध्यात आला काही कामानिमित्त, उतरण्या गेल्या घरात विनायक असिरकराच्या. तो इतक्यात तेथे आला एक भिकारी बुध हो भला, भिक्षा काही मागण्याला असिरकराच्या घरात. तर ते तिथं गेले त्या असिरकरा विनायका असिरकरांकडे. तेवढ्या तिथे एक भिकारी आला भिक्षा मागायला. पोशाख अवघा मराठी, करा माझी भव्य काठी, डोईस होती टोपी मोठी, बिनातीची मळकट, कंपवायूने शरीर कापत होते वरच्यावर. त्यास पाहता असिरकर चित्ती परम कोपले. तर ते त्या म्हाताऱ्याला बघून त्या असिरकरांना राग आला. ते त्याच्यावर ओरडायला लागले, जा बेट्या मागल्या द्वारी, तेथे मिळेल भिक्षा खरी, नको चढूस पायरी ओसरीची ये वेळा. मागच्या बाजूला ये म्हणे, इकडे नाही तुला काही मिळणार म्हणे. परी हे बोल त्याचे, भिक्षे करीन मानिसाचे, येऊनीवरती ओसरीचे, यादवा सन्निध बैसला, घाल भिक्षा काहीतरी, असे म्हणून पुढे करी, भिक्षा पात्र भिकारी, यादव सुभेदाराच्या. पण तो भिकारी काही ऐकतच नव्हता. यादव म्हणे मनात, हा भिकारी हा लोचट बहुत, नको म्हणत असता येथ हा बैसला येऊनी. त्या ते पाहता न्याहाळून, तै तो भासला गजानन, सुभेदारा कारण शेगावचा राजयोगी. त्यांनी नीट बघितलं तर त्यांना ते गजानन महाराजांसारखेच वाटले. तै दृष्टीस तेज अत्यंत, स्वरही त्यांच्या परिसत्य, फरक इतकाच होता त्यात, कंप होता तनुला, तेजमुद्रा बोलणे होते समर्थांप्रमाणे. ते पाहुणे ऐसे म्हणे सुभेदार निजचित्ती. फक्त एवढंच होतं की त्याला महाराजांसारखा दिसायचा, बोलायचा पण तसंच, फक्त बोलताना आवाज कापत होता त्यांचा. हा जरी मानू गजानन, तरी ते गेले समाधिस्थ होऊन, आता महाराज कोठून पडतील आमच्या दृष्टीशी. काही असो पैसे दोन, देऊ भिकाऱ्या कारण, श्री गजानन समजून उहापो होय ज्याचा नको. पैसे घेतले भिकाऱ्याने, आणिक काही देई म्हणे, श्री गजानना कारणे शेरणी वाट गुळाची. ते वायदे करसी वरचेवर, ते मी न आता मानणार, तोटा 10,000 तुझ व्यापारी आला ना. त्याचा विचार अंतरी, करून देई काहीतरी, रुपये मजला लवकरी, काढ पाकिट खिच्यातून. तो अजून मागत होता पैसे. ऐसे भिकारी बोलला, सुभेदार झाला देता, काही रुपये तत्वता पाकिटाचे काढून. ते म्हणे पाकिटात आहे ते पैसे, ते मला द्या म्हणे. भिकारी म्हणे ते अवसरी, संतुष्ट मी तुक्यावरी, होत नाही दे लवकरी, आणखी रुपये काही अजून दे म्हणे. अजून म्हणे ते माझी काही संतुष्टी होत नाही म्हणे. पुन्हा रुपये काढले, भिकाऱ्यासी अर्पिले, तो इतक्यात घरात गेले. विनायकराव असिरकर, यादवराव एकटा बसला होता असिरकराच्या ओसरीला. ते पाहुणी बोलला, सुभेदारासी येणे इति, संशय गजाननाविषयी, का घेतोस चित्ती पाही, कपडे काढून उभा राही, माझ्या पुढे ये वेळा. तुझ्या अवघ्या अंगावर दृष्टी पडू देई एकवार, माझी तेने होईल दूर व्याधी तुझी यादवा. तू मजला मुलापरी, कारेला जशी अंतरी, ऐसे म्हणून पाठीवरी हात फिरविला नखशिकांत, अंगावरून त्याने आत. तो आले इतक्यात असिरकर ओसरीवर, रुपये घेऊन भिक्षे करी, गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुता परी तपास केला गावात. यादवाला सांगायला लागले, कपडे काढ म्हणे, मी तुला एकदा बघू दे, तुझी सगळी व्याधी निघून जाईल म्हणे. आणि तेवढ्यात ते असिरकर आले आणि ते हे निघून गेले. मग जो होता तो भिकारी तो निघून गेला. रुपये घेऊन भिक्षे करी, गेला द्वाराच्या बाहेरी. यादवाने बहुता परी तपास केला गावात, परीना थांग लागला. शेवटी त्याने निश्चय केला, ऐसा आपुल्या चित्ताला, की कहा असावा गजानन. सुभेदार म्हणे मानसी, हे समर्थ असल्या आज दिवशी, फायदा होईल व्यापारासी काहीतरी निसंशय. तो सुभेदाराच्या गाड्या आल्या कापसाच्या, विकावयासाठी साच्या वर्ध्याच्या बाजारी. विक्री होता किंमत येती झाली तया बहुत, त्याने यादव चित्तात समाधान पावला. आणि मग त्याच्याने त्यांच्या जो कापूस होता त्याला चांगला भाव मिळाला. आणि निश्चय ऐसा केला, जो भिकारी भेटला तो होता समर्थ भला, श्री गजानन योगीराज. आणि त्यांना कळालं की जो भिकाऱ्याच्या रूपात आले होते ते महाराजच होते, गजानन महाराजच होते म्हणे.
समर्थ आपुल्या भक्तासी रक्षण करती अहर्निशी, निष्ठा मात्र त्यांचे विषयी दृढतर पाहिजे मनात. भाऊ राजा राम कवर खामगावी होता डॉक्टर, त्याच्या तेलाऱ्यावर बदली असे झाले. आता भाऊ राजा राम कवर यांची गोष्ट आहे. म्हणून तेथे जाण्याला खामगावाहून निघाला, सहकुटुंब मठात आला, घ्याया श्रींचे दर्शन. गाडी केली तेल्हाऱ्याची, तयारी केली निघण्याची, वेळ अस्तमानाची असती झाली ते वेळा. बाळा भाऊ मठाधिपती तो त्या बोलला येणे रीती, अहो ऐका माझी विनंती, प्रसाद घेऊन जावे तुम्ही. ते बाळाभाऊ होते, ते सांगायला लागले त्यांना की तुम्ही प्रसाद घेऊन मग जा म्हणे. तुम्ही आजपर्यंत गेला न येथून उपोषित, आज ऐसे विपरीत का हो म्हणी आणले. यातून आहे व्यतिपात हे आणावे मनात, कवर सांगे त्याप्रत मला निकड आहे बहु. आज रात्री प्रसाद घेतो, मागल्या रात्री निघून जातो, नसता आग्रह मला तो तुम्ही न करा ये काळी. म्हणे आता मला काही मी थांबू शकत नाही म्हणे प्रसाद घ्यायला, नंतर येतो म्हणे प्रसाद, उद्या येतो म्हणे. असं म्हणून तो जायला निघाला. बोलल्याप्रमाणे निघाला तेलाऱ्यासी डॉक्टर भला, घेऊन मुला माणसाला दमनी माझी बसून. रात्र होती अंधारी, मग त्या गाडीत बसले ते जायला लागले. रात्र होती अंधारी महाभयंकर साजरी, वाटे निशा शोक करी निजपतीच्या वियोगे. दाट अशी घनदाट ही होती, किर्य रात्र होती. तो चमत्कार ऐसा झाला, तेलाऱ्याचा रस्ता चुकला, कोणी न भेटे पंथाला, विचारावे कोणा जरी. तेलाऱ्याला जायचं होतं पण रस्ताच चुकून गेले ते, आणि कोणी भेटतही नव्हतं त्यांना रस्ता विचारण्यासाठी. गाडी अरुंद रस्त्यावर, दोन्ही बाजूस काटे फार, गाडी उभी काठावर, एका भव्य तलावाच्या आजूबाजूला काटे आणि पुढे एक तलाव होता त्यांच्या गाडीच्या समोर. म्हणता झाला गाडीवान साहेब रस्ता आहेच, म्हणता झाला गाडीवाला साहेब रस्ता आहे चुकला. हे ऐकून कवराला आश्चर्य वाटले मानसी. खाली उतरून जो पाहत तो अवघे दिसले विपरीत. अपशब्द बोलला बहुत तो त्या गाडीवाल्याला, तू तेलाऱ्याचा म्हणून तुझी गाडी केली जाण, आडमार्गे आणून आम्हा कैसे सोडले. अरे म्हणे तुला तू तेलाऱ्याचाच आहे म्हणून तुझी गाडी केली म्हणे, पण तू आम्हाला इथं कुठे आडमार्गावर आणून सोडलं म्हणे. काय होतास दारू प्याला म्हणून हा रस्ता चुकला, वाट तुझ्या डोळ्याला दिसली कशी ना सांग मज. तू का दारू बिरू प्यायला होता काय म्हणे, रस्ता चुकला तुला कसं लक्षात आलं नाही. असं तो त्याच्याशीच त्याला रागवायला लागला. तेलाऱ्याचा रस्ता थोर आम्ही हमेशा वाहतो साचार, मग आडमार्गावर गाडी कैसी आली तुझी. ऐसे कवर बोलता गाडीवाला जोडी हाता, का हो मजला शिव्या देता. म्यान अपराध केला की मी हमेशा भाडे करतो, तेलाऱ्याहून येथे येतो, वाटेल तेव्हा गाडी हाकतो, रस्ता अवघा माहीत मज. म्हणे ह्या रस्त्याने तुम्ही नेहमी येतो म्हणे, पण आज असं काय घडलं म्हणे, मला उगाच नका शिव्या देऊ म्हणे तुम्ही. बैलही ना कोठे वळले ते नीट येथेच आले, तलाव पाहता स्तब्ध झाले, हा न रस्ता तेलाऱ्याचा. मग कवर समजला मनात हे समर्थांचे आहे कृत्य, प्रसाद घेतल्या विरहित का की मी निघालो. बाळाभाऊच्या विनंतीला मी नाही मान दिला, म्हणून माझा रस्ता चुकला, आता वाट गवसे कशी. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मी प्रसादाला नकार दिल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. हे भयंकर कानन येथे मशीत राहता कोण, गजानना तुझं वाचून रक्षण माझे कराया. आता म्हणे आता काय करू, मला कुठे रस्ता दिसल, महाराज तुम्हीच आता माझे रक्षण करा असं म्हणायला लागला तो. तो तळ्याच्या दुसऱ्या बाजूला घांगर माळांचा आवाज आला, डॉक्टरांच्या कानी पडला, तेने आला थोडा धीर. गाडीवाल्यासी म्हणे कवर रस्ता नाही फार दूर, या चाहुलीचा सुमार, धरुणी गाडी हा ना आता. तर मग त्याला घुंगरांचा आवाज आला रस्त्याच्या त्या बाजूला, तळ्याच्या त्या बाजूला, आणि गाडीवाल्याला सांगितलं की त्या बाजूच्या आवाजाच्या दिशेने चल म्हणे. ते त्याने ऐकले, काट्या कुपाट्यांमधून नेले, नीट रस्त्याला लाविले. या आपल्या गाडीस हमरस्ता लागता भली, डॉक्टराने चौकशी केली, तो ऐशापरी समजली गोष्ट त्या कवराते. हे शेगावचे शिवार आहे अजून साचार. मग म्हणाला डॉक्टर चाल शेगावी परत. म्हणे चला म्हणे परत शेगावाला जाऊ आपण आता. सूर्योदयाचे समयाला शेगावासी कवर आला, वृत्तांत बाळाभाऊला केला सर्व निवेदन. मग बाळाभाऊ म्हणाले हेच आज बरे झाले, व्यतिपाती न जाऊ दिले समर्थांनी तुम्हास. आज व्यतिपाते म्हणे म्हणून तुम्हाला महाराजांनी जाऊ नाही दिले म्हणे, असं हे बाळाभाऊ त्यांना सांगायला लागले.
आज प्रसाद ग्रहण करा, उद्या जा हो तेल्हारा. करू नये कधीच खरा प्रसादाचा इन्कार. कधीच प्रसादाचा अपमान करू नये म्हणे. प्रसाद घेतल्याशिवाय, कोणी म्हटलं प्रसाद घ्या तो घेतल्याशिवाय जाऊ नये. समर्थांचे तुम्ही भक्त, म्हणून तुम्हा आणले परत. मानवाचे अवघे बेत, सिद्धीच जाणे अशक्य. संतांच्या जे असेल म्हणी, तेच येईल घडवणी. भरवसा त्यांचे चरणी, ठेवून स्वस्थ असावे. संत म्हणे जे त्यांच्या मनात असेल ते सर्व तेच घडवून आणतात म्हणे. आपल्या हातात काहीच नाही आहे. दुसरे दिवशी प्रसादासी, घेऊन गेला तेल्हाऱ्यासी. आता पुढील गोष्टीशी अवधान द्यावे श्रवणाते. एक रतनसा नामे नर. आता एक दुसरी कथा. एक रतनसा नामे नर, होता जातीने भावसार. तयाचा मुलगा दिनकर, होता 1 वर्षाचा. त्या रतनचा मुलगा होता 1 वर्षाचा. त्याशी सोबणीचा रोग झाला, कोणी म्हणती सटावला. बालक अवघा सुकून गेला, रक्त न राहिले अंगात. दिसू लागली अवघी हाडे, वरती नुसते कातडे. वैद्य आणले बडे बडे, परीने झाला उपयोग. तर त्या मुलाला काहीतरी सोबणीच नावाचा काहीतरी आजार झालेला होता. सगळं ते सुकून गेलेली होती कातडी, फक्त हाडं आणि कातडी दिसत होती त्याच्या अंगावर. इतके वैद्य केले, डॉक्टर केले, पण त्याला काही उपयोग होत नव्हता. मुलगे रडता राहिना, दूध पाणी घेईना. ज्वर मुळीच सोडीना, पहातयाच्या तनुते. वैद्य म्हणते रतनसासी, आता औषध ने देई यासी. हा तुझ्या हातासी लागणे आहे अशक्य. वैद्याने सुद्धा हात टेकले म्हणे, आता हे काही तुला मुलगा काही हाताशी येत नाही म्हणे, तुझ्या आता हा जाईल म्हणे. शक्य अशक्य विचार, सुदे घरावा निरंतर. उगीच पूल सागरावर, बांधावया जाऊ नये. जे शक्य आहे तेवढं केलं म्हणे, उगच काही समुद्रावर पूल कोणी बांधू नये म्हणे, असं सांगतायत त्या. ऐसे ऐकून रतनसा, रडू लागला ढसढसा. शेवटी विचार त्याने ऐसा केला आपुल्या मनासी. येवी तेवी मरते पोर, माझे आता साचार. पाहू करून एकवार, उपाय हा शेवटचा. तो रडायला लागला बिचारा. आणि मग मनात ठरवलं की आता हा शेवटचा उपाय करून पाहून म्हणे. असेल तसे हा जाणारच आहे, आता हा उपाय करू म्हणे. कोणता? दिनकराचा अंतकाळ आला होता अतिजवळ. घरची माणसे सकळ लागली श्रोते रडावया. हातपाय गार झाले, नेत्र तेज मंदावले. मनगटाचे सोडले ठिकाण पहा नाड्यांनी. ऐशा स्थिती माझारी, रतनसाने पुत्र करी. घेऊन ठेवला असे द्वारी, नेऊन या समर्थांच्या. आणि मग त्या घेऊन ते महाराजांच्या तिथं घेऊन गेले. आणि केला त्यासी नवस, पुत्र माझा उठल्यास. शैरणी वाटीनं तुम्हास, मी 5 रुपयाची. तुम्ही पावले अवघ्याला, त्याचा अनुभव द्यावा मला. मी आहे आपुला, माझी उपेक्षा करू नका. तर म्हणे माझा मुलगा जर वाचला तर मी तुम्हाला 5 रुपयाची शैरणी वाटेल म्हणे. माझे मूलद्वारात, तू सगळ्यांना पावतो म्हणे, तर मला पण पाव असं सांगायला लागला तो. माझे मूलद्वारात, तुझ्या जरी आले झाले मृत, तरी अवघ्या वराडात तुझी होईल नाचक्की. अमृतापरी तुझे चरण, आले सांगत आमाजन. हे स्वामी गजानन, कृपा करा या बाला. पुत्र न माझा उठला जरी, मी डोके फोडीन पायावरी. तुझ्या आज निर्धारी, ऐसा निश्चय मनीचा. माझा मुलगा जर इथून उठला नाही म्हणे, तर तुझी तर अपकीर्ती होईलच, पण मी माझं सुद्धा डोकं फोडून घेईल म्हणे तुझ्या पायावर, असा तो म्हणायला लागला. अमृततुल्य तुझी दृष्टी, त्याची करावी आज वृष्टी. नको करूस मला कष्टी, महापुरुषा गजानना. त्यास काही वेळ झाला, तो प्रकार ऐसा घडून आला. मूल हातापायाला हलवाया लागले. थोडा वेळ झाला आणि ते बाळ लगेच हातपाय हलवायला लागलं. नाडी आली ठिकाणी, रुदन करू लागले जाणी. तो प्रकार पाहुनी लोक सारे आनंदले. समर्थ कृपा झाल्यावर, राहील कोठून त्या दर. सूर्याची या समोर, तमाचा तो पाड नसे. आता सूर्य जर समोर असला तर अंधाराचं काही चालतं का? तसं समर्थांची कृपा झाली तर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. दिनकर थोडे दिवसात, होता झाला पूर्ववत. नवस असला श्रद्धायुक्त, तो फळे हा न्याय असे. जर मनात भाव ठेवून नवस केला तर तो निश्चितच त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळतं. दादा कोलटकरांचा, पुत्र राजा नावाचा. आहे प्रसाद समर्थांचा, संत कृपा अमोल खरी. कन्या रामचंद्र पाटलाची, चंद्रभागा नावाची. जवान 18 वर्षाची, लाडेगाव सासुरजीचे. ही असता गरोदर, प्रसंग आला दुर्धर. प्रसूतीची वेळ फार, कठीण श्री जातीला.
लाडे गावाहुनी माहेरी चंद्रभागा आली खरी प्रसूती स्तव निर्धारी जनरीतीप्रमाणे. तर ती चंद्रभागा नावाची पाटलांची मुलगी होती रामचंद्र पाटलांची. तर ती प्रसूत होण्यासाठी माहेरी आली होती. मोठ्या कष्टाने प्रसूती झाली तिची निश्चिती. तोच चंद्रभागेवरती ज्वरे अंमल बसविला. तो होता नवज्वर थकून गेले डॉक्टर. औषध उपचार केले फार आपुल्या मुलीस पाटलांनी. तर तिला नवज्वर आला त्याच याच्यामध्ये. तर त्या पाटलांनी तिला बरेच औषध उपचार केले. थोडा बहुत गुण आला व्याधी तितक्या पुरता दबला. परी नव्हता मुळीच झाला नामशेष देहातून. त्या औषधाने थोडाफार गुण यायचा पण त्याच्या मुळासकट काही गेलेलाच नव्हता तो रोग. चंद्रभागा आजारी पडू लागली वरच्यावरी. एकदा अकोल्या नेले खरी औषध तिला द्यावया. वैद्य विधाने नाना करीती कोणी नळसंग्रहणी बोलती. कोणी वैद्य असे म्हणती क्षय झाला मुलीस. तर कोणी काय आजार झाला सांगायचे, कोणी सांगायचं हिला क्षयरोग झालेला आहे असं कोणी ज्याच्या ज्याप्रमाणे डोके लढवून सांगत होते. मेळ एकाचा एक आला नाही मुळी लागला. मग पाटलाने विचार केला आता वैद्य गजानन. तर आता त्यांनी विचार केला की आता हिला शेगावालाच घेऊन जाऊ म्हणे. तारव अथवा मारू इसी अंगारा लावा प्रतिदिवशी. तीर्थ द्यावे प्यावयासी समर्थांच्या पायाचे. म्हणे हिला आता भस्म लावा म्हणे महाराजांच्या इथलं आणि त्यांच्या पायाचं तीर्थ द्या म्हणे. पिता मोठा निष्ठावंत समर्थांवरी अवघा हेत. हळूहळू त्या पोरी प्रत गुण येता झाला. तर भस्म अंगारा आणि तीर्थ पायाचं तीर्थ जेव्हा द्यायला सुरुवात केली त्या मुलीला त्यांनी त्या पाटलांनी तेव्हा तिला गुण यायला लागला हळूहळू. तिला उठवत नव्हते शय्येसी ती चाली दर्शनासी. पायी चालत मठासी हे महत्त्व अंगाऱ्याचे. तर तिला उठून बसवत नव्हतं आणि तर ती तरीसुद्धा नंतर तिच्यामध्ये एवढा गुण आला की ती तिची स्वतः जाऊन दर्शनाला गेली. निष्ठावंत ज्याचा भाव तयासी पावे देव. उपास्यापदी भाव उपासके ठेवावा. रामचंद्रांची अंगणा जानकाबाई सुलक्षणा. परी दैवयोग सुटेना तो भोगल्या वाचुनी. तर रामचंद्रांची पत्नी तिला पण काय झालं बघा तिला काय झालं वाताचा झाला विकार. जानकाबाईस साचार पोट दुखेवरच्यावर काही उपाय चालेना. औषध देता दबे वात पुन्हा उठे पूर्ववत. ऐसा क्रम दिवस बहुत चालला होता शोधते होतं. तिला वाताच्या तिचं पोट दुखायला लागलं. त्या वाताची अखेरी झाली होती मस्तकावरी. मेंदू बिघडला निर्धारी गेली जाणीव मावळून. वेड्यापरी करावे. तर तिच्या डोक्यावरच परिणाम होऊन गेला त्याच्या वातामुळे. मेंदू हे काम करत नव्हता तिचा. वेड्यापरी करावे वाटेल ते बोलावे. कधी उपाशीने जावे कधी बसावे जेवत. कोणी म्हणती लागले भूत कोणी म्हणती रोग सत्य. काही वधू लागले तेथ हा करणीचा प्रकार असे. कोणी काय म्हणायचं, कोणी म्हणायचं भूत लागलं, कोणी म्हणायचं कोणी चेटूक केलं, कोणी करणी मोनी केलेली व असं म्हणायला लागले. कोणी म्हणायचे हा आजारच आहे. सगळे लोक कुतर्क करू लागले. काकी जितकी औषधे काकी जितकी असती जमेदार. त्यांचे असते वाकडे फार. दुबळा आपुला दावी जोर. चेटूक करणी करून या औषध उपाय बहुत केले. जाणतेही आणविले गंडे बहुत बांधले. करी जानकाबाईच्या गंडे दोरे तोडे सगळं काही केलं, काय उपाय नाही. पाटील घरचा श्रीमंत तो सापडला अडचणीत. म्हणून येता झाला ऊत अवघ्या त्या दांभिकांना. कोणी अंगात आणावे वेडाचे निदान करावे. काहीतरी सांगावे धनास्तव पाटलाला. हा श्रीमंत होता पण तो बिचारा आडलेला होता. त्यामुळे कोणी काय सांगायचं ते सगळं तो करायचा. तो बिचारा सारे करी कांताबरी न होय परी. विचार त्याने अखेरी ऐशारीती ठरविला. तो सगळे उपाय करायचा पण त्याच्या पत्नीला काही बरं वाटत नव्हतं. शेवटी त्यांनी ठरवलं वैद्य आता गजानन. जाणता आता गजानन. देवऋषी आता गजानन. तो जे वाटेल ते करावं. माझी बायको सून त्याची ही भावना माझी साची. आता अन्य उपायांची गरज नाही आम्हाला. ही माझी बायको आहे ना ही महाराजांची सून आहे म्हणे. तर आता त्यांनी ते काय करतील तारो अथवा मारू म्हणे त्यांच्याचकडे आता तिला घेऊन जायचं म्हणे. तू उद्यापासून प्रातःकाळी करी स्नान. मठा माझी जाऊन घाली प्रदक्षिणा समाधीसी.
ते तिने पतीचे वचन सर्वथैर्व केले मान्य. समर्थ समाधी लागून घालू लागली प्रदक्षिणा. तर तिला सांगितलं की उद्यापासून आंघोळ करून मठात जायचं आणि प्रदक्षिणा घालायची समाधीला. अशा प्रकारे मग तिने सुरुवात करायला लागली, प्रदक्षिणा करायला लागली ती. गेल्या त्या मात्र वाया दया आली सद्गुरुराया. वातविकार जावणिया निर्दोष ती जाहली. आणि तिने ज्या प्रदक्षिणा घातल्या त्याच्याने महाराजांनी तिच्यावर कृपा केली आणि ती रोगमुक्त झाली. खऱ्या खऱ्या संतांची सेवा न जाई वायासाची. परिनिष्ठा मानवाची जडणे तेने अशक्य तेथे अशक्य. समर्थांच्या नंतर बाळाभाऊ गादीवर बसले त्यांचे चमत्कार काही थोडे झाले. हे वैशाख वद्य षष्ठीसी शेगावी गेले वैकुंठासी. त्यांच्या मागुनी गादीसी बसले येऊन नारायण. आणि मग असेच ते बाळाभाऊ पण काही दिवसांनी शेगावला राहत होते. ते वैशाख वद्य षष्ठीला मग ते पण वैकुंठाला गेले. आणि त्यांच्यानंतर मग जे नारायण होते ते बसले. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नारायणाशी स्वप्न पडले. नांदुरे ग्रामी भले ते थोडे सांगतो. तर नारायणाला स्वप्न पडलं नांदुरे गावामध्ये. हे माळी नारायणा तू शेगावास करी गमना. रक्षण्या भाविक जनांना ऐसे मला वाटते. मग त्या नारायणाला स्वप्न पडलं की तू शेगावला जा म्हणे आणि भाविक जनांचं रक्षण कर म्हणे. तर असं मला वाटतं, असं ते स्वप्न पडेल त्यांना. ऐसे स्वप्नी सांगून निघून गेले गजानन. म्हणून आले नारायण शेगावा माझारी. तर ते गजानन महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितल्यामुळे ते शेगावाला आले ते नारायण. काही दिवस यांनीही अधिकार चालविला ते ठाई. यांची समाधी झाली पाही चैत्र शुद्ध षष्ठीला. आणि काही दिवस ते तिथंच राहिले. आणि त्यानंतर चैत्र शुद्ध षष्ठीला त्यांनी पण समाधी घेतली. पूर्वसुकृता वाचून संत सेवा न घडे जाण. संत सेवेचे महत्पुण्य त्या पुण्यापारणसे. जर पूर्वपुण्य असेल तरच संतांची सेवा आपल्या हातून घडते. श्री गजानन लीलेचा पार कधी ना लागायाचा. अंबाईच्या चांदण्यांचा हिशोब कोणा न लागे कधी कधी. अशी गजानन महाराजांची लीला आहेत म्हणे. त्यांचं आपल्याला काही अंतच लागणार नाही. जसे काही आकाशातले चांदणे ते आपण मोजू शकतो का, तर नाही. त्याप्रमाणे त्यांच्या लीला किती आहेत ते आपण सांगू शकत नाही. मी अज्ञान पामर मती नाही तिळभर. मग हा लीला सागर मुखी केवी वर्णू हो. हे दासगणू म्हणतायत मी तर अज्ञानी आहे म्हणे. हा एवढा मोठा लीलेचा सागर आहे तर माझ्या एका मुखाने काय वर्णन होणार आहे. त्याने जे जे वदविले ते मी कथित केले. लेखणीने अक्षर लिहिले परी ते नदीचे सामर्थ्य. जे काही माझ्यावर कृपा केली भगवंतांनी आणि माझ्याकडून लिहून घेतलं आणि माझ्या लेखणीने लिहिलं, हे माझ्यातलं सामर्थ्य नाही आहे तर ती भगवंताची कृपाचे म्हणे. ती लेखणी ज्याच्या करी तोच अक्षरे काढी सारी. निमित्त कारण होते खरी लेखणी ती लिहावया. ती फक्त त्याच्या हातानेच त्यांनी लिहून काढलेली आहेत म्हणे. मी फक्त निमित्त आहे म्हणे. तैसच येथे झाले मी लेखणीचे काम केले. लिहिते स्वामी भले. श्री गजानन महाराज. जे काय केलं ते सर्व स्वामींनीच केलं, गजानन महाराजांनीच केलं म्हणे. त्यांच्या कृपे करून मी हे केले लेखन. येथे माझे मोठेपण काहीच नाही विबुध हो. जे काय झालं ते स्वामींची कृपेने झालं म्हणे. स्वस्ती श्री दासगण विरचित. हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. आता आला कळसाप्रत कळसाध्याय पुढे असे. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ विंशोऽध्यायः समाप्त. श्री गजानन महाराज की जय.